नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 26 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाणार आहे. तर प्रश्न असणार आहे की नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, विनोद शुक्ल यांना नुकतंच 59व्या क्रमांकाचं ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे 2024चा, ते यावर्षी 2025 मध्ये नुकतंच देण्यात आलेला आहे. याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 59व्या क्रमांकाचा हे ज्ञानपीठ पुरस्कार असणार आहे. याचे विजेता हिंदी लेखक विनोद शुक्ल हे ठरलेले आहेत, जे की छत्तीसगड या राज्याचे आहेत. आणि यांच्याविषयी अजून एक पॉईंट लक्षात ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे हे छत्तीसगड राज्यातील पहिले लेखक ठरलेले आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच यांना हा जो काही पुरस्कार आहे ते हिंदी साहित्यामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्यामुळे त्यांचा सन्मान हा करण्यात आलेला आहे. आणि हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा सन्मान समजला जातो. पुरस्काराचं स्वरूप असतं 11 लाख रुपये व सरस्वतीची मूर्ती. तसेच हे जे काही ज्ञानपीठ पुरस्कार असतात ते एकूण 23 भाषांमधील साहित्यांसाठी दिला जातो. तर यामध्ये राज्यघटनेमधील जी 8वी अनुसूची आहे त्यामध्ये ज्या 22 भाषा सांगण्यात आलेल्या आहेत त्या 22 भाषा असतील आणि एक इंग्लिश अशा एकूण 23 भाषांमधील साहित्यांसाठी हा पुरस्कार दिला जात असतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तसेच हे जे काही विनोद शुक्ल आहे त्यांची एक कादंबरी आहे दीवार में एक खिडकी रहती थी, याला 1999 साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2023ला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आले होते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 2023चे विजेते होते जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार. तसेच मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आतापर्यंत 4 व्यक्ती ठरलेले आहेत. तर त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहे, जे आपल्याला परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. तर पहिले विजेते होते वि.स. खांडेकर, ज्यांना 1974 साली ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला होता. दुसरे आहेत वि.वा. शिरवाडकर, 1984 साली यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तिसरे आहेत विंदा करंदीकर, 2003 साली, आणि भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली हा पुरस्कार देण्यात आलेला होता. हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर या ठिकाणी एक सूचना असणार आहे. नुकतंच आपण विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीची वर्षभर चालणारी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये एकूण 52 टेस्ट असणार आहेत, जे की प्रत्येक रविवारी एक टेस्ट घेतले जाणार आहे. तसेच त्या झालेल्या टेस्टचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे. तर याची फीस आपण फक्त 299 रुपये इतकी ठेवलेली आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी अजून ॲडमिशन घेतलेलं नाही आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कृपया करून या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. तर या संबंधित पहिली जी काही डेमो टेस्ट आहे ती आपण टेलिग्रामवर आपल्या टाकलेली आहे, ते आपण सोडून पाहू शकता. दुसऱ्या क्रमांकाची टेस्ट असणार आहे ते 30 मार्च रोजी होणार आहे. तर त्या अगोदर ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ॲडमिशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 2025 जनगणनेनुसार पश्चिम बंगाल राज्यातील एकशिंगी गेंड्यांची संख्या किती झाली आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 392 एवढी पश्चिम बंगाल राज्यातील जे एकशिंगी गेंडे आहेत त्यांची संख्या झालेली आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच पश्चिम बंगाल राज्य वन विभागाने राज्यातील जे गेंडे आहेत त्यांची नवीन आकडेवारी प्रकाशित केलेली आहे. यानुसार पश्चिम बंगाल राज्यामध्ये सध्या एकशिंगी गेंड्यांची संख्या 392 एवढी झालेली आहे. याचा आकडा 2022 साली 347 होता. आता ती वाढून 392 एवढा झालेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच पश्चिम बंगालमधील
2 राष्ट्रीय उद्यान आहेत ज्या ठिकाणी एकशिंगी गेंड्यांची संख्याही पाहायला मिळते. तर एक आहे जलदापार राष्ट्रीय उद्यान, त्या ठिकाणी 331 एकशिंगी गेंडे आहेत. गोरुमारा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी 61 एकशिंगी गेंड्यांची संख्या आहे. तसेच भारतामध्ये सर्वाधिक गेंड्यांची संख्या आसाममधील काझीरंगा जे राष्ट्रीय उद्यान आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते, जे की 2600 पेक्षाही अधिक त्या ठिकाणी गेंडे आहेत. एकशिंगी गेंडे 3 राज्यांमध्ये पाहायला मिळतात. ते नावं आपल्याला राज्यांची लक्षात ठेवायची आहेत: आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश. त्यासोबतच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. तर सर्वाधिक वाघांची संख्या जर विचारली तर ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. सर्वाधिक पक्ष्यांच्या प्रजाती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहेत आणि सर्वाधिक डॉल्फिनची संख्या ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच युनायटेड किंगडम या देशाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कोणत्या भारतीयाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, चिरंजीवी जे अभिनेता आहेत त्यांना नुकतंच युनायटेड किंगडम हा जो काही देश आहे त्याच्याकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे चिरंजीवी आहेत साऊथ फिल्म स्टार यांना कला आणि समाजसेवेमध्ये योगदान दिल्याबद्दल लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार जे युनायटेड किंगडम या देशाचा कनिष्ठ सभागृह आहे हाऊस ऑफ कॉमन त्याच्याकडून देण्यात आलेला आहे. जसं भारतामध्ये कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे, तसंच UK या देशाचा कनिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ कॉमन असं म्हटलं जातं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या चिरंजीवी यांना 2024 मध्ये पद्मविभूषण देण्यात आलेला आहे. तसेच 2024 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून भारतीय चित्रपट क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी अभिनेता आणि डान्सर म्हणून सुद्धा त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. हे 2 मुद्दे सुद्धा यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत. IOC अर्थात इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची पहिली महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, क्रिस्टी कोवेंट्री या IOCच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. IOC अर्थात इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी नुकतंच जे IOCची 144वी बैठक झालेली आहे त्यामध्ये नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे. आणि नवीन अध्यक्ष म्हणून क्रिस्टी कोवेंटी ज्या झिम्बाब्वेच्या जलतरण खेळाडू राहिलेले आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यांनी स्विमिंगमध्ये ऑलिम्पिक जे खेळ प्रकार असतात त्यामध्ये 2 गोल्ड मेडल हे जिंकलेले आहेत. तर हे सुद्धा आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. तसेच IOC विषयी लक्षात ठेवायचं आहे. स्थापना झाली होती 23 जून 1894ला. याचं मुख्यालय स्वित्झर्लंड या देशातील लुसाने या ठिकाणी आहे. याद्वारे ऑलिम्पिक जे स्पर्धा असतात त्याचं आयोजनही केलं जात असतं. तसेच पहिले ऑलिम्पिक कोणत्या ठिकाणी झाले होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अथेन्स या ठिकाणी 1896ला पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेल्या होत्या. आणि हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे प्रमुख पद आहेत त्यावर ज्या महिला आहेत त्यांच्या नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात WTOची पहिली महिला प्रमुख बनल्या आहेत नगोजी ओकोन्जो-इवेला, जे की नायजेरिया या देशाच्या आहेत. पहिली महिला विधी सचिव म्हणून अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोग जे आहे त्याच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच जगातील सर्वात मोठे पांढऱ्या हायड्रोजनचे साठे कोठे सापडले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, फ्रान्स या देशामध्ये जगातील सर्वात मोठे पांढऱ्या हायड्रोजनचे साठे हे नुकतंच सापडलेले आहेत. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही व्हाईट हायड्रोजन अर्थात पांढरं जे हायड्रोजन आहे त्याचे साठे फ्रान्स देशातील मोसेल या भागामध्ये सापडले आहेत. आणि तब्बल हे 46 मिलियन टन एवढं हायड्रोजनचे साठे त्या ठिकाणी सापडले आहे. त्याची किंमत ही $92 ट्रिलियन एवढी सांगण्यात आलेली आहे. या व्हाईट हायड्रोजनची विशेषतः लक्षात ठेवायची आहे. कार्बन डायऑक्साईड जे असतं त्याला
हे उत्सर्जित करत नाही, म्हणून हे आपल्यासाठी फायदेशीर असतं. आणि याचे साठे फ्रान्स या देशामध्ये आता नुकतंच सापडलेले आहेत. तर हे आपण देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही पॉईंट्स या हायड्रोजनविषयी लक्षात ठेवायचे आहेत. भारतामध्ये राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची सुरुवात 4 जानेवारी 2023ला झालेली होती. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा राज्यातील हिसार या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि भारताने नुकतंच जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन सुद्धा विकसित केलेला आहे, ज्याची शक्ती 1200 हॉर्स पॉवर एवढी आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित पुस्तक टू द सेव्हन्थ जनरेशनचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, डॉक्टर व्ही.आय. मथन हे या टू द सेव्हन्थ जनरेशन या पुस्तकाचे लेखक आहेत. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे डॉक्टर व्ही.आय. मथन आहेत ते ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आहे वेल्लोर या ठिकाणी त्याचे ते माजी डायरेक्टर होते. या पदावर असताना त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव कथन या पुस्तकामध्ये त्यांनी केलेले आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर ज्या महत्त्वाच्या आत्मकथा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर पहिली आत्मकथा आहे बिल गेट्स यांची अ सोर्स कोड. आर अश्विनची आत्मकथा आलेली आहे. त्याचं नाव आहे आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. सोनू सूद जो की अभिनेता आहे त्याची आत्मकथा आहे आय एम नो मसीहा. विश्वनाथ आनंद भारतीय बुद्धिबळपटू आहेत, त्यांची आत्मकथा आहे माइंड मास्टर. सुरेश रैना जो क्रिकेटर आहे त्याची आत्मकथा आहे बिलीव. प्रियंका चोपडा याची आत्मकथा आहे अनफिनिश्ड. मनोज नरवाने यांची आत्मकथा आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. आणि एस सोमनाथ जे इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत त्यांची आत्मकथा आहे निलाऊ कुडीच्या सिंहांगल, जे की मल्याळम या भाषेमध्ये आहे. ही अत्यंत महत्त्वाच्या आत्मकथा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच एस राधाकृष्णन यांचे निधन झाले, ते कोणत्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मुंबई उच्च न्यायालयाचे हे एस राधाकृष्ण माजी न्यायमूर्ती राहिलेले आहेत. तर त्यांच्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. हे जे एस राधाकृष्णन आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राहिलेले आहेत. 1996 साली त्यांना मुंबई हायकोर्टमध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. त्यानंतर ते 2008 साली सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानंतर 2009 ते 2014 ते मॅटचे प्रमुख सुद्धा राहिलेले आहेत. तर हे यांच्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नुकतंच या एस राधाकृष्णन यांचं निधन झालेलं आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या निधन वार्ता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर डॉक्टर मनमोहन सिंग जे भारताचे माजी पंतप्रधान होते यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. रतन टाटा प्रसिद्ध उद्योगपती होते, यांचंही निधन झालेलं आहे. उस्ताद झाकीर हुसैन जे तबलावादक होते. पंकज उदास गझल गायक यांचंही निधन झालेलं आहे. राम नारायण अग्रवाल ज्यांना भारतामध्ये अग्नी मिसाईलचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांचंही निधन झालेलं आहे. नटवर सिंग माजी परराष्ट्र मंत्री. यामिनी कृष्णमूर्ती शास्त्रीय नृत्यांगना. डॉक्टर आर नित्या आनंद यांनी सहेली गर्भनिरोधक कोळीचा शोध लावला, यांचं निधन झालेलं आहे. यशवंत पेंढारकर विको कंपनीचे संस्थापक. सुब्रितो रॉय सहारा सहारा इंडियाचे संस्थापक. शोभा रानडे गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या. रामोजी राव ज्यांनी हैदराबाद या ठिकाणी रामोजी फिल्म सिटी उभारली त्याचे ते संस्थापक होते, यांचंही निधन झालेलं आहे. सतीश जोशी अभिनेते. बिशनसिंग बेदी क्रिकेटर. फ्रान्सिस दिब्रितो जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते, यांचंही निधन झालेलं आहे. आणि एस एम कृष्णा जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते, यांचंही नुकतंच निधन झालेलं आहे. या महत्त्वाच्या निधन वार्ता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच जागतिक क्षयरोग दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 24 मार्चला नुकतंच वर्ल्ड टीबी डे अर्थात जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश काय आहे? तर जे टीबी आहे या रोगाबद्दल जनजागृती करणे, तसेच या रोगाच्या धोक्यांबद्दल माहिती देणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनावर भर देणे. तसेच हे जे क्षयरोग आहे टीबी हा एक संसर्गजन्य असा रोग आहे जो की मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या रोगाची लक्षणं काय असतात? तर खोकल्यातून रक्त येणे, छातीत दुखणे, ताप येणे, अत्यंत थकवा जाणवणे हे या रुग्णाला दिसणारे लक्षणं आहेत. तसेच या रोगाविषयी आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
2025चा भारताला क्षयरोग मुक्त करण्याचं लक्ष्य वर्ष आहे आणि 2030 जगाला क्षयरोग मुक्त करण्याचं लक्ष हे ठेवण्यात आलेलं आहे. तसेच या संबंधित एक पोर्टल आहे निक्षय म्हणून, जे की क्षयरोग निर्मूलनासाठीचं पोर्टल आहे. हे पोर्टल सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, राम सुतार यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच पोट्टी श्रीरामुलू यांचा पुतळा कोणत्या राज्यात बनवण्याची घोषणा करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 118वा. त्यानंतरचा प्रश्न होता, एशिया फिल्म अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला एशिया फिल्म अवॉर्ड्समध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आले आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025चा शुभंकर काय आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, उज्ज्वला. त्यानंतरचा प्रश्न होता, रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पत्रकारिता. त्यानंतरचा प्रश्न होता, जागतिक वन दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती सुबियांतो हे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये आलेले होते. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. तर प्रश्न असेल, नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहे. याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोटसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.